नमस्कार. आज आपण तोंडाला छान अशी चव आणणारी एकदम चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. चटणी बनवण्यासाठी इथे मी 3 कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यासोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहे. एखाद्या दिवशी आवडीची भाजी नसेल तर अशा प्रकारची टोमॅटोची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा. अतिशय चवदार लागते आणि करायलाही अतिशय सोपी आहे. आता हे टोमॅटोचे आपल्याला पातळसर असे काप करून घ्यायचे आहेत. पातळ काप केल्यामुळे टोमॅटो लवकर परतला जातो. अशा प्रकारे सर्व टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत. आता तवा गरम करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, यामुळे टोमॅटो लवकर परतला जाईल. आणि ह्या टोमॅटोचे काप आपल्याला या तव्यावर एक एक करून पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचे आहेत. यामुळे आपला टोमॅटो पटकन परतला जाईल. टोमॅटो तव्यावर ठेवून घेतल्यानंतर यावरती 1 ते 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. पूर्ण टोमॅटोवर हे तेल छान असं पसरून टाकायचं आहे. आता हे टोमॅटोचे काप एका साईडने छान असे परतलेले आहेत, तर आता हे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असे खरपूस परतून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता टोमॅटोला छान असा रंग आलेला आहे आणि टोमॅटो छान असे परतले गेलेले आहेत. आता यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो, लसूण, मिरची छान असं परतले गेल्यामुळे चटणीची चव देखील खूप छान अशी लागते. आता मिरच्या, लसूण आणि टोमॅटो तिन्ही छान असं परतलं गेलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे सर्व पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले सर्व पदार्थ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पदार्थ टाकून घेऊयात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व पदार्थ मिक्सरला फिरवून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता एकदम बारीक किंवा एकदम जाडसर असं नाही आहे, तर मीडियम असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. चटणी तयार आहे, तर चटणीसाठी आपल्याला एक तडका तयार करायचा आहे, तो आपण बनवूयात. त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल एका तडका पॅनमध्ये गरम केलेलं आहे. त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 सुकी मिरची 2 तुकडे करून, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व या चटणीमध्ये टाकून घेऊयात आणि सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे एकदम झटपट अशी आणि एकदम चटकदार अशी कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.